झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यासह शहर परिसरात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे। पावसात पावसाळी गटार योजनेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। नाशिकमध्ये 2007 साली सुरू झालेली पावसाळी गटार योजना अजूनही अपूर्णच आहे। जवळपास 400 कोटी रुपये खर्च या योजनेवर झाला। त्यानंतर रस्ते दुरुस्तीत 200 कोटी गेले। मात्र पहिल्याच पावसात या योजनेचा पूर्ण बोजवारा उडालाय। चेंबर्स आणि पाईप खचलेत। पाईप खचून 8 ते 10 फूट खाली गेल्यानं खोल खड्डा पडलाय, त्यामुळे अपघात वाढलेत। सगळ्या चेंबर्सचं बांधकाम आरसीसीच्या माध्यमातून करणं अपेक्षित होतं, मात्र ही बांधकामं निकृष्ट झाल्याचा आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप होतोय। या नाल्याचं पाणी इथं साचलं जातंय, पुढे काय जात नाही। इथं साचल्यामुळे हा खड्डा निर्माण झालेला आहे। तर हे लवकरात लवकर व्यवस्थित काहीतरी करावा। या ठिकाणी इनलेट चेंबर करणे आवश्यक होतं, पण नाशिक महापालिकेच्या माध्यमातून त्या योजना जी परिपूर्ण होते त्यामध्ये इनलेट चेंबरचा अजूनही समावेश केलेला नाही। त्यामुळे आजची नाशिककरांना जी परिस्थिती अनुभवायला मिळाली। गेल्या 5 वर्षात पावसाळी गटार योजनेच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे आरोप वारंवार झालेत। महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर या प्रकरणी निलंबनाची कारवाईही करण्यात आली, पण यातून ना महापालिका प्रशासनानं धडा घेतला, ना सत्ताधारी, ना ठेकेदारानं। महापालिका मात्र ठेवणीतली उत्तरं देते। ज्या ठेकेदाराच्या कामकाजाचा दर्जा खराब होता किंवा विदिन वॉरंटी पिरियड किंवा याच्यामध्ये ते जे खचलेलं असेल तर निश्चित त्याच्याकडनं ते कामकाज पुन्हा करून घेण्यात येईल, अन्यथा त्याला काळ्या यादीत टाकण्याबाबतची कारवाई प्रशासनातर्फे पूर्ण केली जाईल। केंद्र सरकारनं देशातल्या 63 आणि राज्यातल्या मोजक्या 5-6 शहरात नाशिकचा समावेश करून शहरात जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजना राबवायला पसंती दिली होती। मात्र शहर विकासासाठी वरदान ठरणारी ही योजना भ्रष्टाचाराचं पुरण झाल्यानं नाशिककरांना शाप वाटू लागली। नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।